अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात गॅस सिलेंडरचा तीव्र टंचाईमुळे नागरिकांचा संताप आज रस्त्यावर उतरला। नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महिला आघाडीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात चुली पेटवत भाकर ठेचा बनवून अनोख्या पद्धतीने सरकारचा निषेध नोंदवला। सिलेंडर कब मिलेगा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। गॅस टंचाईमुळे नागरिकांना पुन्हा लाकडी चुलीवर स्वयंपाक करावा लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। नियमित गॅस पुरवठा सुरू न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते। बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार अकोट तालुका छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर या राज्यव्यापी धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। राज्यामध्ये जी गॅसची तीव्र टंचाई झालेली आहे आणि सामान्य जनतेला जो त्रास सहन करावा लागत आहे, यासाठी सरकारचं जे धोरण आहे ते फार चुकीचं आहे आणि ते अपयशी झालेलं आहे। या सर्व गोष्टी सरकारच्या लक्षात आणण्यासाठी हे धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। आमच्या या मागण्या आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून की जो काळा बाजार आहे सिलेंडरच्या बाबतीत तो या ठिकाणी थांबवण्यात यावा। त्याचप्रमाणे 25 दिवसाची जी अट आहे ती सुद्धा रद्द करण्यात यावी। जे काळा बाजार करत आहेत लोक त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। शालेय विद्यार्थी जे बाहेर शिकत आहेत वसतिगृहामध्ये तिथं कम्युनिटी किचन सुरुवात करण्यात यावं, जेवणाची व्यवस्था त्यांची करण्यात यावी। अशा ह्या मागण्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी आदरणीय तहसीलदार साहेब यांना देणार आहोत। महान्यूज 7 करिता अकोला अकोटवरून सचिन पाटील यांची रिपोर्ट। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। This video is sponsored by Shivam Jewelers.